जय भीम सर्वांना। जगाला शांतीचा संदेश देणारे, जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व असणारे, जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे, जगामध्ये ज्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर अनुयायी लाभलेले तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या कार्याला, विचारांना सगळ्यात पहिल्यांदा मी त्रिवार अभिवादन करतो। त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता रमाई, या सगळ्यांच्या विचारांना मी सगळ्यात पहिल्यांदा त्रिवार अभिवादन करतो। धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट व निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांच्या विद्यमाने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारांचा जागर करण्यासाठी जाहीर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। या व्याख्यानमालेसाठी मला ज्यांनी निमंत्रित केलं असे मित्र अनिल महमाने, मुख्य आयोजक प्राध्यापिका करुणा मिंचेकर, प्राध्यापिका शोभा चाळके, डॉक्टर दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर, मंदार पाटील, या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि अभिनंदन करतो। खरं तर अनिल महामाने हे एक चळवळीतील जिंदादिल कार्यकर्ते आहेत। त्यांना मी 2016 साली ज्यावेळी मी कोल्हापूरला विद्यापीठामध्ये रिफ्रेशर कोर्स करण्यासाठी आलो होतो, त्यावेळी मी त्यांना आवर्जून भेटलो होतो। त्यांची कार्य करण्याची पद्धत, या परिवर्तनशील विचारांची धडपड, प्रकाशकाच्या माध्यमामधून त्यांनी केलेलं कार्य, एक सामाजिक असेल, राजकीय असेल, वैचारिक असेल, याच्यामध्ये केलेलं कार्य हे खरंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी त्यांच्या कार्याला सुद्धा सलाम करतो। आणि आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं त्यांनी ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि तो विषय त्यांनी ठेवलेला आहे की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना समजून घेताना, अशा प्रकारचा विषय त्यांनी ठेवलेला आहे। खरं तर आज आपण बघतो आहोत की आज आपण 21व्या शतकामध्ये इतक्या मोठ्या प्रकारची प्रगती केलेली आहे, इतकी मोठी आपण धाव घेतो आहोत, पण माणूस मात्र माणसाला समजून घेण्याचा झालेला ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे। आणि म्हणूनच एका कवीच्या कवितेच्या ओळी आहेत की या माणसाची त्या माणसाला ओढ राहिली नाही, या माणसाची त्या माणसाला ओढ राहिली नाही आणि एकमेकाच्या द्वेषापोटी साखर सुद्धा गोड राहिली नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। का तर आम्ही एकमेकांचा तिरस्कार, आम्ही एकमेकांचा द्वेष, आम्ही एकमेकांचा राग इतका मोठ्या प्रमाणावर करायला लागलेलो आहोत, पण माणसाला माणूस म्हणून आम्ही समजून घेण्याचे झालेलो आहोत। परंतु या सगळ्या गोष्टीवर, या सगळ्या कारणावर, या सगळ्या दुःखावर उपाय जर काय असेल, मार्ग जर काय असेल, तर तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा मार्ग आहे, त्यांनी सांगितलेल्या विचारांचा मार्ग आहे। आणि म्हणूनच हा विषय अशा प्रकारचा ठेवण्यात आलेला असावा की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला समजून घेताना। म्हणून आज हा मे महिना आहे आणि वैशाखी पौर्णिमा, बुद्ध जयंती ही मे महिन्यामध्येच येत असते आणि म्हणून मे महिना हा बौद्ध अनुयायासाठी
व बौद्ध विचारांचं पालन जे जे करणारे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा महिना आहे. कारण वैशाख पौर्णिमेलाच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला. इसवी सन 563 साली राजा शुद्धोधन व महाराणी महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी या वनामध्ये झाला. राजकुमाराचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आलेले होते आणि आपल्याला माहिती आहे की 5व्या दिवशीच त्यांच्या आईचे, महाराणीचे म्हणजे महामायांचे निधन झालेले होते. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांचा सांभाळ त्यांची मावशी गौतमी यांनी केलेला आहे आणि म्हणूनच त्यांना पुन्हा त्यांचा गौतम हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची सिद्धार्थ गौतम बुद्धाची थोडक्यामध्ये ओळख. आणि याच वैशाख पौर्णिमेला तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. कारण सिद्धार्थ गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप परिश्रम घेतलेले आहेत, खूप चिंतन केलेलं आहे, कठोर तपश्चर्या केलेली आहे, तपस्या केलेली आहे. आत्ताच्या बिहार राज्यात गया या ठिकाणी निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली, पिंपळाच्या वृक्षाखाली तथागत गौतम बुद्ध हे ध्यानास्थ बसलेले होते. इसवी सन 528 मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग ज्ञानप्राप्तीनंतर त्यांना सर्वजण बुद्ध म्हणू लागले. बुद्ध म्हणजे ज्ञानी. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्याला बोधिवृक्ष म्हटलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे या सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. अशा पद्धतीनं हा दिवस, हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून पाळावा, हा दिवस त्यांचा ज्ञानदिन म्हणून पाळावा. बुद्धाचे तत्वज्ञान लोकांना पटवून सांगावे, बुद्धांची महती, बुद्धांचं कार्य, बुद्धांचे विचार खऱ्या अर्थाने या समाजामधल्या लोकांना आपण सांगावे. म्हणूनच वैशाखी पौर्णिमा हा मे महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातूनच या ट्रस्टनी, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टनी व निर्मिती या प्रकाशकाने हा कार्यक्रम विचारांचा जागर चालू ठेवण्यासाठी केलेला आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सिद्धार्थ गौतम बुद्ध हे एका आमूलाग्र क्रांतीचं नाव आहे, जगामधलं महान व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून यांच्या विचारांचा जागर आजच्या या काळामध्ये फार महत्त्वाचा आहे. आज आपण बघतो की आपल्या या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारची अंधाधुंदी माजलेली आहे. आज या आपल्या देशामध्ये जातीयता आहे. आज आपल्या या देशामध्ये धर्मांधता मोठ्या प्रकारची चालू आहे. आज आपल्या या देशामध्ये विषमता प्रचंड मोठ्या प्रकारची चालू आहे. माणूस माणसापासून तुटत चाललेला आहे आणि माणूस नावाची गोष्ट केंद्रस्थानीच आज आपल्याला राहिलेली दिसत नाही. माणसांचे प्रचंड मोठ्या प्रकारचे बेहाल होत चाललेले आहेत. कोरोनाच्या या काळामध्ये कोरोनाच्या महामारीने प्रचंड माणसं मृत्युमुखी पडत आहेत. आणि अशा काळामध्ये सुद्धा कुणी मंत्रतंत्राचा उपयोग करा म्हणतात, कुणी गाईचं शेण, गाईचं गोमूत्र घ्या म्हणतात, त्यांनी कोरोना बरा होईल अशा प्रकारचं म्हणतात. कुणी आपल्याला अयोध्याच्या नावाने पैसे देण्याचे, देणगी देण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत. अशा या काळामध्ये, आजच्या या 21व्या शतकाच्या काळामध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्धाचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे, आम्ही त्यांना जाणून घेतलं पाहिजे, ही परिस्थिती आम्ही ओळखली पाहिजे. आणि म्हणून आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा विचारांचा जागर अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण हे बघत असताना आपण बुद्ध पूर्व परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला माहीत आहे की बुद्धांच्या पूर्वीची परिस्थिती सुद्धा चातुर्वर्ण व्यवस्थेची होती. आणि या व्यवस्थेवर संपूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाचा पगडा आपल्याला दिसून येतो. समाजामध्ये अंधाधुंदी त्या काळामध्येही माजलेली होती आणि परिस्थिती इतकी वाईट होती की त्या काळामध्ये अस्पृश्य समाजामधल्या माणसांना सुद्धा तोंड असून बोलता येत नव्हतं. कारण तो जर बोललाच
तर त्याची जीभ छाटली जायची. कान असून ऐकता येत नव्हतं. आपल्याला माहिती आहे की जर ऐकलं तर कानामध्ये तृप्त शिशाचा रथ ओतला जात होता. पाय असून चालता येत नव्हतं. आपल्याला माहिती आहे की पायाला खराटा लावला जात होता. कुणी रस्त्यावर थुंकू नये म्हणून गळ्यामध्ये मडकी बांधली जात होती. अशा प्रकारची ही चातुर्वर्ण व्यवस्था होती. आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये काय झालेलं होतं, याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर असं सांगितलेलं होतं की ब्रह्माच्या तोंडामधून ब्राह्मणाचा जन्म झाला, बाहूमधून क्षत्रियाचा जन्म झाला, मांडीमधून वैश्याचा जन्म झाला आणि पायामधून शूद्रांचा अस्पृश्य समाजाचा जन्म झाला, अस्पृश्यांचा जन्म झाला. अशा प्रकारचं हे सांगितलेलं असल्यामुळं हीच व्यवस्था या समाज व्यवस्थेवर उचलेली होती. आणि मग ब्राह्मणाने शिक्षण घ्यायचं, क्षत्रियाने लढायचं, वैश्याने व्यापार करायचा आणि शूद्राने मात्र सगळ्यांची चाकरी करायची. याच्यामुळे माणूस मात्र प्रचंड दबून गेलेला होता. माणसाला स्वतःची किंमत नव्हती, स्वतःचा सन्मान नव्हता. माणसाला मानसिकता जी होती त्याची तर ती सगळी गुलामीची मानसिकता निर्माण केली गेलेली होती. आणि त्याच काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्रत वैकल्य जी होती तर ती व्रत वैकल्य पाळली जात होती. मग कोणती विषमता असेल, जप असेल, तप असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, दैववाद असेल, अस्पृश्यता हा भेद असेल, अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झालेलं होतं. आणि म्हणून याच काळामध्ये नीतिमूल्यांचा पण ऱ्हास प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये करुणा कुठल्याही प्रकारची नव्हती, सहिष्णुता कुठल्याही प्रकारची नव्हती, ज्ञानोपासनाही कुठल्याही प्रकारची नव्हती. आणि म्हणून माणसाचं जगणं जे आहे तर माणसाचं जगणं प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवघड झालेलं होतं. कारण मानवी जीवन जगत असताना माणसाला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि मग या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी, ही परिस्थिती नष्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की सिद्धार्थ गौतम बुद्धानं प्रचंड मोठ्या प्रकारची तपस्या केलेली होती. आणि का, एकच कारणामुळे की या जगामध्ये दुःख आहे, हे सगळं दुःख आहे. आणि मग हे दुःख तर आहे पण हे दुःख निवारण आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी बुद्धानं तपस्या केलेली होती. आणि मग बुद्ध दुःख निवारण्याचे मार्ग काय आहेत तर ते सांगत होते की ज्ञानप्राप्ती हेच खऱ्या अर्थानं दुःख निवारण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने चातुर्वर्ण व्यवस्थेला नकार दिला, हे विषमतेला त्यांनी नकार दिला. ब्राह्मणी वर्चस्वाचा जो पगडा आहे तो पगडा सुद्धा सिद्धार्थ गौतम बुद्धाने काय केला, नाकारला. बुद्धाने वेद मानलेले नाहीत, बुद्धाने वैदिकता मानलेली नाही. वैदिकता म्हणजे काय, अज्ञानी. वैदिकता म्हणजे काय, अडाणीपण. अशा प्रकारचं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं म्हणणं होतं. सिद्धार्थ गौतम बुद्धाने अध्यात्माला सुद्धा ठोकर देण्याचा प्रयत्न केला, अध्यात्मही त्यांनी मानलेले नाही. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाने स्वर्ग, नरक, आत्मा, देव वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी नाकारल्या गेल्या. आणि ब्राह्मणाच्या मुखामधून, आपल्या या ब्राह्माच्या मुखामधून ब्राह्मणाचा जन्म झाला, बाहूमधून या क्षत्रियांचा जन्म झाला, शूद्रांचा पायामधून जन्म झाला, हे सुद्धा तथागत गौतम बुद्धाने नाकारलं. प्रचंड मोठ्या प्रकारचं बंड त्यांनी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि फक्त माणूस त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. कारण बुद्धाने मानवी जीवनाची नवी मांडणी केली. मानवी जीवन जे अशा प्रकारचं भंगलेलं होतं, खंगलेलं होतं, या सगळ्या गोष्टीवर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने एक मानवी जीवनाची नवीन मांडणी करण्याचा प्रयत्न केला गेला. की मानवी जीवन जे आहे ते दुःखमुक्त कशा प्रकारचं होईल, सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला जीवन आनंदाने कशा प्रकारचं जगता येईल. म्हणून तथागत गौतम बुद्धानं एक नवीन जीवन प्रणाली मांडली. नवीन जीवन प्रणालीचं तत्व त्यांनी सांगितलं. मग बुद्धाची जीवन प्रणाली कुठल्या प्रकारची होती, एक वर्ग होती, एक वर्गी होती. त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचे चार वर्ण नव्हते, कुठल्याही प्रकारचे चार वर्ग नव्हते. मग एक वर्गी म्हणजे कुठल्या प्रकारची होती, फक्त माणूस नावाची एक वर्ग त्यांच्याकडे जीवन प्रणाली होती. एक जाती होती. आज आम्ही बघतो की ज्या धर्मामध्ये विविध प्रकारच्या जाती आहेत, 18 पगड जाती आहेत, 12 बलुतेदार आहेत. हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत. या जातीमुळं प्रचंड मोठ्या प्रकारची विषमता आहे. कुणी काय करायचं, कुठल्या जातीने काय करायचं, ह्या प्रचंड जातीयतेमुळेच या देशावर लागलेला जो कलंक आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ही जातीयता प्रचंड मोठ्या प्रकारची वाढलेली होती.
आणि म्हणून बुद्धाचं जे काही तत्वज्ञान होतं, बुद्धाने जे काही नवीन विचार मांडलेला होता तो एक जाती होता. आता म्हणजेच काय, या संपूर्ण पृथ्वी तलावरचा जो काही पाठीवरचा माणूस जो आहे तो त्या सगळ्या माणसाची एकच जात आहे, माणसाचा एकच वर्ग आहे, तो म्हणजे माणूस. आणि या माणसासाठीच आपण कार्य केलं पाहिजे, अशा प्रकारची तथागत बुद्धाची भूमिका होती. आणि म्हणून मानवी चिंतनाचा आणि नीतीचा निर्मितीचा एकच विषय असला पाहिजे. आपण ज्या वेळेला चिंतन करतो त्यावेळेला कुणी म्हणतं की मी धर्मावर चिंतन करतो, कुठल्या धर्मावर, हिंदू धर्मावर करतो, त्याच्यामधल्या वेदावर करतो, त्याच्यामधल्या उपनिषदावर करतो. ह्या सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन आपल्याला सांगितलं जातं. परंतु बुद्धाने मात्र तशा प्रकारचं केलेलं नाही. चिंतनेचा आणि आपल्या निर्मितीचा एकच आपला विषय असला पाहिजे, आणि तो विषय म्हणजे काय, माणूस. फक्त माणूस हा विषय असला पाहिजे. कारण त्यांनी, या तथागत बुद्धांनी एकच त्यांनी ध्येय ठरवलेलं होतं की ह्या विश्व समाजाची जी आपल्याला रचना करायची होती, तर ती रचना केवळ फक्त माणसाभोवतीच गुंपलेली असावी, माणसाभोवतीच फिरलेली असावी. आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने जीवन प्रणालीची मांडणी आपल्याला केलेली दिसून यायला लागते. आता बुद्ध तत्वज्ञानामध्ये जर सर्वात श्रेष्ठ स्थान जर त्यांनी कशाला दिलं असेल तर ते म्हणजे नीतीला दिलेलं आहे. आता नीतीला दिलेला आहे म्हणजे काय, नीती म्हणजे काय आहे, नीती म्हणजे आपण म्हणतो की आचरण आहे, वागणं आहे, बोलणं आहे, चालणं आहे, या सगळ्या गोष्टी नीतिमत्तेमध्ये येतात. खोटं न बोलणे अशा प्रकारची भूमिका या नीतीमध्ये यायला लागते. आज आपण बघतो आहोत की आत्ताच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये सगळे अनीतिहीन माणसं आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत. सगळे भ्रष्ट माणसं आपल्याला दिसून यायला लागलेले आहेत. त्यांच्या चालण्यामध्ये भ्रष्टता दिसते, बोलण्यामध्ये भ्रष्टता दिसते, कर्मामध्ये भ्रष्टता दिसते. आणि म्हणून त्यांचं जे काही वर्तन आहे तर ते बुद्धिवादी वर्तन आपल्याला दिसून यायला लागत नाही. आणि म्हणून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की माणसामधलं एकमेकांचं परस्पराचं जे काही वर्तन आहे तर ते बुद्धिवादी असायला पाहिजे. ही बुद्धाने तत्वज्ञान मांडलं. आता हे वर्तन जे आहे ते बुद्धिवादी असायला पाहिजे म्हणजे काय, आपण बघतो. आता मी एक शिक्षक आहे, प्राध्यापक आहे. मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा इतर समाजामधले, इतर जातीमधले जे काही प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक कशाने विचार करतात, जातीनं विचार करतात. कुणी धर्मानं विचार करतं, कुणी नातेवाईकानं विचार करतं. हे बुद्धीचा विचार नाही, हे भावनिकतेचा विचार आहे. आणि ही भावनिकता, ही अशा प्रकारची दृष्टी, ह्या अशा प्रकारचा विचार तथागत बुद्धाने नाकारला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माणसामधलं परस्पराचं जे काही वर्तन आहे, चालणं आहे, तुमचं वागणं आहे, तुमचं बोलणं आहे, तर ते बुद्धिवादी असलं पाहिजे. जर समजा खालच्या स्तरामधला माणूस जर हुशार असेल तर त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून बुद्धानं प्रज्ञा, शील, करुणा अशा प्रकारची निर्मिती त्यांनी केली गेली. आपल्याला माहिती आहे की प्रज्ञा म्हणजे काय, शहाणपण. प्रज्ञा म्हणजे काय, जागृती. प्रज्ञा म्हणजे काय, तर्कशुद्धता. आता मी सांगितले तुम्हाला ह्या प्रज्ञा शब्दाचे अर्थ. आज समाज व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आपण वागतो त्यावेळेला मला सांगा की प्रज्ञा नावाचा शब्द किंवा शहाणपणा नावाची गोष्ट किंवा जागृती नावाची गोष्ट आज किती शिकलेल्या माणसामध्ये दिसते किंवा किती समाजामध्ये आपल्याला दिसून यायला लागते. तर मी म्हणतो की मुठभर लोकांमध्ये, 2-4% 5-10% लोकांमध्ये आपल्याला दिसायला लागते. 90% लोकांमध्ये अशा प्रकारचा शहाणपणा किंवा अशा प्रकारची जागृती किंवा अशा प्रकारची तर्कशुद्धता दिसत नाहीत. अनेक लोक फक्त कुणाचा तरी कानाने विचार ऐकतात आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतात. वरून कुणीतरी सांगितलं, जसं काल परवाही आपल्या व्याख्यानामध्ये झालं, कुणी थाळी वाजवा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला की थाळी वाजवतात, कुणी मेणबत्त्या लावण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची समाजामध्ये सुद्धा जे काही राजकीय नेते आहेत ते सांगतील तेच ऐकण्याचा प्रयत्न केला जातो. मग आपली स्वतःची प्रज्ञा, आपल्या स्वतःचं शहाणपण, आपल्या स्वतःचा विचार कुठे गेला तर तो आपल्याला विचार दिसून यायला लागत नाही. बुद्धाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची स्वतःची प्रज्ञा नेहमी तुम्ही जागृत ठेवली पाहिजे. आणि त्याचबरोबर शील म्हणजे चारित्र्य, शील म्हणजे वाईट गोष्टी न करणे, अशा प्रकारची भूमिका, वाईट गोष्टी न करणे. आणि आपल्याला माहिती आहे की आज समाज व्यवस्थेमध्ये आज प्रचंड माणसं मोठ्या प्रमाणावर काय केलेले आहेत, शील भ्रष्ट होत चाललेले आहेत, नीतिहीन होत चाललेले आहेत. वाईट कर्माकडेच आपण बघतो. सकाळी उठल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर माणसामध्ये वाईट गोष्टीकडेच त्यांचा कल चाललेला आहे. एखादा दुकानदार असेल, तो दुकानदार सकाळी उठल्याबरोबर काय करतो, पहिल्यांदा आपल्या दुकानामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय त्याची ही आहे तर तिथं पूजा वगैरे करण्याचं काम करतो. परंतु त्याचं शील कुठं आहे,
तो प्रचंड नफा कमवण्याचा प्रयत्न करतो, तो गिराईकांना लुबाडण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा वाईट वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक आहे, धार्मिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, वैचारिक आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची सीलभ्रष्ट माणसं आपल्याला दिसायला लागलेली आहेत. बुद्ध म्हणतात की तुम्ही या गोष्टी करता कामा नयेत, या गोष्टी तुम्ही नाकारल्या पाहिजेत. हे बुद्धाचं तत्वज्ञान प्रचंड मोठ्या प्रकारचं अवघड आहे. आणि त्याचबरोबर करुणा नावाची जी गोष्ट आहे तर सगळ्या प्राणी मात्रावर मानवाविषयीचं सुद्धा प्रेम, दयाशीलता माणसामध्ये असायला हवी, माणसामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सिद्धार्थ गौतम बुद्धाने मांडलेली आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे प्रचंड मोठं अवघड आहे, अंगीकारणं अवघड आहे, आचरण करणं प्रचंड मोठ्या प्रकारचं अवघड आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितलं की आत्मदीप भव, आत्मदीप भव हा मानवी जीवनाचा आदर्श, हा मानवी जीवनाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आता आत्मदीप भव म्हणजे काय? स्वतःचा मार्गदीप, स्वतःचा रस्ता स्वतःच शोधणे, स्वतःचा मार्गदर्शक स्वतःच होणे, स्वतःचा मार्गदीप स्वतःच होणे म्हणजेच आत्मदीप भव होय. आपण दुसऱ्यावर कुणावरही माणसानं परावलंबी राहता कामा नये. त्याचबरोबर कोणाचा माणसानं भावनिक असेल, वैचारिक असेल, आर्थिक असेल, कुठल्याही प्रकारचा आश्रयित होता कामा नये. बघा, हे बुद्धाचा विचार आहे. म्हणजे काय? स्वतःचा विचार स्वतःच केला गेला पाहिजे, मग कुठल्याही प्रकारचा असेल. पण आज आपण बघतो की या सगळ्याच क्षेत्रामध्ये माणसं दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर बनण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसऱ्याचंच ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. 90% कानानं ऐकण्याचा प्रयत्न माणसं जरी करत असतील तर ते फक्त दुसऱ्याचंच ऐकतात. 5 ते 10% फक्त स्वतःचा विचार सांगण्याचा प्रयत्न करतात, स्वतःच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करतात. बुद्धाला हे मान्य नाही. बुद्ध म्हणतात की भावनिक असेल किंवा कुठल्याही प्रकारचा असेल, तुम्ही आश्रित होता कामा नये. आज आम्ही बघतो की समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचं माणसांना भावनिक केलं जातं, आपण त्याला ब्लॅकमेलिंग केलं जातं. वैचारिकतेमध्ये सुद्धा अशा अनेक प्रकारची माणसं आहेत की कुणाच्या विचाराने माणूस चालणारा आहे. स्वतःचा स्वतंत्र विचार असला पाहिजे. समजा मी प्राध्यापक आहे म्हटल्यानंतर माझ्या महाविद्यालयामध्ये एखादं व्याख्यान जर ठेवलं आणि व्याख्यान ठेवल्यानंतर मी ते भावनिक होऊन ऐकण्याचा प्रयत्न करू नये. माझी वैचारिकता मी वाढवली पाहिजे. आणि तो चुकीचं जर सांगत असेल तर त्याला चुकीचं म्हणण्याचं धाडस, तो विचार त्याचा खोटा आहे असं म्हणण्याचं धाडस माझ्यामध्ये असलं पाहिजे. तर तो झाला स्वतंत्र विचार. अशा प्रकारचा विचारांचा हा माणूस काय असला पाहिजे? या समाज व्यवस्थेमध्ये असला पाहिजे. म्हणजे त्याच वेळेला तो स्वतःचा काय करू शकतो? उद्धार करू शकतो, स्वतःचा मार्गदर्शक होऊ शकतो. आणि हे खरं आहे. हा बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे ना ते अगदी बरोबर आहे. अशा अनेक प्रकारची माणसं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं दुसऱ्याच्या वळचणीला जातात, दुसऱ्याच्या दबावाखाली जातात आणि स्वतःचा जो विचार आहे तर तो विचार तशाच प्रकारचा दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून माणसाची प्रगती होत नाही. लक्षात ठेवा. आज शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ही माणसं प्रचंड मोठ्या प्रकारे संस्था चालकाच्या म्हणा, मुख्याध्यापकाच्या म्हणा, आजूबाजूच्या परिसराच्या म्हणा, प्रचंड दबावाखाली काय असतात? काम करत असतात. म्हणजे काय आहे? दडपण आहे. आणि मग त्याच्यामध्ये जर उमेद जरी असली तरी ते चांगल्या प्रकारचं काम करू शकत नाहीत. त्याची जी काही सर्जनशीलता आहे, त्याच्यामधलं जे काही सांगण्याची उर्मी आहे ती तशाच प्रकारची मारून टाकली जाते. आणि मग जे समाजाला म्हणा, जे स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे म्हणा, तर तो काय होऊ शकत नाही, साधू शकत नाही, तो दडपून जाऊ शकतो. हे बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की अशा प्रकारच्या कुठल्याही तुम्ही भावनिक, वैचारिक, आर्थिक कुणाच्याही आश्रयाला जाऊ नका किंवा त्यांच्या आश्रित होऊ नका. हे बुद्धाचं तत्वज्ञान प्रचंड महत्त्वाचं आहे. कोणाचं वर्चस्व तुम्ही स्वीकारू नका. बघा, वर्चस्व कोणाचंही, माणूस कितीही मोठा असू द्या, त्याचं वर्चस्व स्वीकारू नका. कारण त्याचे विचार तुम्ही पहा, त्याचे विचार तुम्ही तपासा आणि स्वतःला जे वाटतंय ना ते तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. कोणाची एकाधिकारशाही, बघा आपण अनेक लोकांच्या एकाधिकारशाही खाली आज आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. जरी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं या ठिकाणी जरी 1950 पासून जरी अस्तित्वात आली असली तरी मी म्हणेल की प्रचंड मोठ्या प्रमाणावर आजही या देशामध्ये हुकुमशाही नांदते आहे. हुकुमशाहीनं प्रचंड मोठ्या प्रकारची कामं आजही आपल्याला चालू असताना दिसून येत आहेत. का? तर एकाधिकारशाही आहे. आणि आज आम्ही मात्र काय झालेलो आहोत? शांत बसलेलो आहोत. खऱ्या अर्थाने जर आज आम्ही या काळामध्ये बुद्धाचा मार्ग जर आम्ही अवलंबविण्याचा प्रयत्न केला गेला
आणि त्यांना एकाधिकारशाहीला त्यांच्या नाकारण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांच्या वर्चस्वाला आम्ही जर नाकारण्याचा प्रयत्न केला गेला. कारण त्यांचं वर्चस्व कशा प्रकारचं आहे? जातीवर आधारलेलं आहे, त्यांचं वर्चस्व धर्मावर आधारलेलं आहे, त्यांचं वर्चस्व बुद्धीवर आधारलेलं नाही, ज्ञानावर आधारलेलं नाही. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की हे तुम्ही नाकारलं पाहिजे. आणि ज्याचं वर्चस्व बुद्धीवरचं आहे, ज्याचे खऱ्या अर्थानं लोकशाही म्हणजे सगळ्या माणसाला समान, कुठल्याही प्रकारची जात नाही, कुठल्याही प्रकारचा धर्म नाही, कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नाही, हे जे मानणारे आहेत ते आपले आहेत, त्यांना आपण साथ दिली गेली पाहिजे, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान आजही खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे? आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसून येत नाही. आणि म्हणून आपल्याला बुद्ध समजून घेणं आज फार महत्त्वाचं आहे. बुद्ध समजून घेणं ही आज काळाची गरज आहे. बुद्धाचे विचार जर आपण बघितले गेले तर ते विज्ञाननिष्ठ विचार आहेत. बुद्धाचे विचार काय आहेत? हे विज्ञाननिष्ठ विचार आहेत. आणि मग हे विज्ञाननिष्ठ विचार ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला बुद्धाने काय सांगितलेलं आहे की देव, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म हे अजिबात नाही. लक्षात ठेवा. आणि जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्मामध्ये याच्यावरच खऱ्या अर्थानं अनेक लोक जगताना दिसत आहेत. हा विचार घेऊनच मार्गक्रम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि हा विचार घेऊनच खऱ्या अर्थाने समाज व्यवस्थेमध्ये वावरण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर देवाचं अस्तित्वच नाही, पण आपण प्रत्येक माणूस म्हणतो की एवढा मोठा जन्म देवानं दिला, आईनं दिला म्हणत नाही. एवढा मोठा जन्म कुणी दिला? देवानं दिला. म्हणजे देवापासूनच सुरू, आई बाजूलाच राहिली. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणावर माणूस देवावर आधारलेला आहे. देवा धर्मावर, जातीयतेवर प्रचंड मोठ्या प्रकारची भूमिका घेऊन माणूस समाज व्यवस्थेमध्ये चालायला आपल्याला दिसून यायला लागतो. परंतु तथागत गौतम बुद्धाने देव नाकारलेला आहे. देव नाहीच, देवाचं अस्तित्वच नाही. म्हणून एक आपल्याला माहिती आहे की एक गोष्ट सांगितली जाते, व्हॉट्सअपवर पण ती फिरत होती की एक पंडितानं तथागत गौतम बुद्धाला विचारलं की आपण लोकांना सांगता की देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही, हे कसं काय? त्यावेळेला बुद्ध त्या माणसाला म्हणाले की हे सत्य आहे, सत्य आहे, वास्तव आहे. वास्तव स्वीकारायला माणसाने शिकलं पाहिजे. मी जे सांगतो ते सत्य आहे, मी जे सांगतो ते वास्तव आहे, ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पंडित म्हणाला की मला हे नीट सांगा, मला समजत नाही, मला सोपं करून सांगा. त्यावेळेला बुद्ध म्हणाले की माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. बघा, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याद्वारे माणूस काय करतो? सत्य जाणण्याचा प्रयत्न करतो, खरेपणा जाणण्याचा प्रयत्न करतो. मग कोणते? डोळे आहे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे. या 5 ज्ञानेंद्रियापैकी कधी कधी 2 किंवा 3 ज्ञानेंद्रियाचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. आपल्याला सत्य काय होतं? गवसतं, सत्य आपल्याला जाणवतं. पंडित पुन्हा विचारतात की ते कसं काय? मग बुद्ध त्यांना सांगतात की पाणी डोळ्याने दिसतं, पण थंड आहे का ती गरम आहे हे आपल्याला कळत नाही. आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये हात घालू, आपल्या त्वचेला ज्या वेळेला पाणी लागेल त्याच वेळेला आपल्याला ते कळेल की पाणी गरम आहे की थंड आहे. म्हणजे या ठिकाणी डोळ्याचा आणि त्वचाचा उपयोग झाला. त्याच्यामुळे आपल्याला ते थंड आहे का गरम आहे ते ज्ञान कळायला लागलं. त्याचबरोबर खारट की गोड याची चव आपल्याला जिभेने कळू शकते. पंडित म्हणाले बरोबर आहे. मग देव असण्याचा नसण्याचा याच्यात काय संबंध आहे? पुन्हा तथागत बुद्ध त्यांना म्हणाले की तुम्ही हवा पाहू शकता का? त्यावेळेला पंडित म्हणाले नाही. तथागत म्हणाले याचा अर्थ हवा नाही असा होतो का? पंडित म्हणाले नाही. तथागत म्हणाले हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व आहे. हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व आहे. का? आपण ज्या वेळेला श्वासोश्वास घेतो त्यावेळेला हवा आत आणि बाहेर सोडतो. वाऱ्याची झुळूक आली की झाडं हलतात, वाऱ्याची झुळूक आली की पानं हलतात. म्हणजे आपल्याला हवेचं अस्तित्व या डोळ्याने दिसायला लागतं. तथागत पुन्हा म्हणतात की तुम्हाला पंचेंद्रिय आहेत, मग देव जाणवतो का? त्यावेळेला पंडित म्हणतात की नाही. तथागत पुन्हा म्हणतात सृष्टी आई वडिलांनी तुमच्या पाहिली आहे का? त्यावेळेला पंडित म्हणतात की नाही. तथागत पुन्हा म्हणतात आजवर व कुणी पाहिली नाही, ज्ञानेंद्रियाने सुद्धा ती कधी जाणली नाही, त्याला गृहीत धरायचे का? म्हणजे हा देव जो आहे तो आपल्या ज्ञानेंद्रियाला कुठल्याही प्रकारचा जाणवत नाही.
मग त्याला आम्ही गृहीत धरायचं का? तुम्ही पाहिलं नाही, तुमच्या आजोबांनी पाहिलं नाही, आपल्या मुलांनी पाहिलं नाही, मग या देवाचं अस्तित्व कशावरून आपण गृहीत धरायचं? आणि मग तथागत म्हणतात की देव नाही. आत्म्याचं सुद्धा तशाच प्रकारचं आहे. आपण जिवंत आहोत याचा अर्थ आपल्यामध्ये आत्मा आहे असं तथागत म्हणतात. पंडित म्हणतात की हो बरोबर आहे. माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं? त्यावेळेला आत्मा त्या माणसामधून निघून गेला की माणूस मरतो. तथागत म्हणतात आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो? त्यावेळेला पंडित म्हणतात माणसाचं आयुष्य संपल्यावर आत्मा काय होतो? निघून जातो. तथागत म्हणत असतात तसं जर असेल तर खऱ्या अर्थानं सगळी माणसं 100 वर्षे जगली असती. आत्मा जर असता तर माणसं जगली असती. पण तथागत पुन्हा म्हणतात तुम्ही दिवा पेटवता तेव्हा ते त्या भांड्यात आपण तेल टाकतो, तेलात वात टाकतो आणि वात पेटवायला काळी पिठी घेतो आणि त्याच वेळेला तो दिवा पेटतो. पंडित म्हणाले की हो बरोबर आहे. मग तथागत म्हणतात की मला सांगा वात कशी विझते? पंडित म्हणतात तेल संपलं की वात विझते. तथागत पुन्हा म्हणाले आणखी कशाने वात विझते? त्यावेळेला पंडित पुन्हा म्हणाले काहीच म्हणाले नाही, गपचूप बसले. मग तथागत म्हणतात वारा आला, पाणी पडले, पंती फुटली तर वात विझू शकते. माणसाच्या देहाचं पण तशाच प्रकारचं आहे. समजा माणसाचा देह ही एक पंती आहे. जीव म्हणजे एक आग आहे, ऊर्जा आहे. सजीवांचा देह 4 तत्वांनी बनलेला आहे. पृथ्वी, आप, वायू आणि तेज. यापैकी एकही पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो. सजीव माणूस मेल्यानंतर जो आत्मा आहे तुम्ही म्हणता तो आत्मा देवासारखाच अस्तित्वहीन आहे. म्हणजे या आत्म्याचं सुद्धा अस्तित्व नाही. देव, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या गोष्टी निरर्थक आहेत. अशा प्रकारची भूमिका तथागत गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलेली दिसते. आता मी सांगतो की हे बुद्धाचं जे विज्ञाननिष्ठ जे तत्वज्ञान आहे तर हे तत्वज्ञान आज आम्ही समाज व्यवस्थेमध्ये बुद्धाचे अनुयायी म्हणून घेणारी सुद्धा माणसं इतर तर आहेतच आहेत, पण हे सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर पाळताना दिसतात तर नाही. म्हणून आम्ही सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध समजून घेतले पाहिजे. मी एकदा जळगावला जात होतो आणि जळगावला जात असताना मी माझ्या गावापासून निघाल्यानंतर काही अंतरावर एक तालुका लागतो आणि तालुका लागल्यानंतर त्या बसस्टॉपच्या बाजूला बाहेरच्या बाजूला एक प्राध्यापक थांबले होते, ओळखीचे होते आणि ते बौद्ध अनुयायीच होते. त्यांनी मला ते दिसले, त्यांना मी दिसलो नाही. मी माझी गाडी बाजूला थांबवली, त्यांना पुढे बसवलं आणि आम्ही दोघंही विद्यापीठामध्ये निघालो. आणि विद्यापीठामध्ये जाता जाता पुढे थोडंसं गेल्यानंतर एक नदी लागली आणि या नदीच्या बाजूला एक मंदिर लागलं. त्या बाजूला प्राध्यापक बसलेला होता. त्यांनी मात्र अशा प्रकारचे हात जोडले आणि अशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना हळूच विचारलं की का हो तुम्ही काय केलं? म्हणलं आता हे मी गाडी चालवायला लागलेलो होतो. आणि मग ते म्हणाले की सर काही नाही, ती काय त्या तिकडे पलीकडे मंदिर आहे आणि त्या मंदिराला मी हात जोडण्याचा प्रयत्न केला गेला. बुद्ध अनुयायी आहेत, प्राध्यापक आहेत, शिकलेले आहेत, MA PhD झालेले आहेत. अशा पद्धतीनं आजच्या काळामध्ये शिकलेला माणूस जर देवावर विश्वास ठेवत असेल, या रूढी परंपरेवर, अंधश्रद्धेवर जर विश्वास ठेवत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी सारा भारत बौद्धमय करीन. मग आम्ही या बाबासाहेबांच्या विचारांचं, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचारांचं आम्ही काय करणार आहोत? आणि म्हणून सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाचा विचार हा आम्ही नीट समजून घेतला पाहिजे, हा वाचला पाहिजे. नुसतं वाचून उपयोगाचं नाही तर ते कृतीत आणला पाहिजे. आपल्याला माहित आहे की तो बिंबिसार असेल, राजा बिंबिसार असतील किंवा राजा सम्राट असतील, यांनी खऱ्या अर्थानं सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाचा जो विचार आहे तो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेऊन पोहोचवलेला आहे. सम्राट अशोकांनी आपला मुलगा आणि आपली मुलगी सुद्धा या बौद्ध धर्मासाठी श्रीलंकेला पाठवलेले आहेत. का? त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. या गोष्टी आम्ही केल्या गेल्या पाहिजेत. आजही आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर रूढी परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद, जप तप याच्यामध्येच आम्ही अडकून बसलेलो आहोत. खेड्यापाड्यामधला समाज तर, सुशिक्षित असणारा समाज तर आजही याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचा
अडकून बसलेला आहे. कुणी नवस करतो, कुणी बकरं कापण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याच गोष्टी तो करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अशा वेळेला आत्ताच्या काळामध्ये त्या सर्वांनी सुद्धा बुद्धाचा विचार समजून घेणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे. रजनीश ओशो म्हणतात, बुद्धाच्या बाबतीमध्ये म्हणतात की बुद्धानंतर त्याच्या जवळपास जाऊ शकेल असा एकही महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत पाहिला नाही किंवा होईल की नाही हेही सांगता येत नाही. अशा प्रकारचं हे ओशोचं वाक्य आहे. बघा, म्हणजे बुद्धाचा जो काही विचार आहे, बुद्धाचं जे काही तत्वज्ञान आहे, तर हे आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या बुद्धाने केलेल्या समाज जीवनावर परिणाम प्रचंड मोठ्या प्रकारचा झालेला आहे. कोणत्या? त्याच्या कार्याचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचंड मोठ्या प्रकारचा प्रभाव जगामधल्या या समाज जीवनावर पडलेला आपल्याला दिसून यायला लागतो. कारण बुद्धाचं तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे. जसं सांगितलं की अहिंसा नावाचं तत्वज्ञान आहे. सर्व प्राणी मात्राविषयी प्रेम करा किंवा सहानुभूती दाखवा. वैचारिक स्वातंत्र्य, मगाशी आपण बोललो त्यावर, वैचारिक स्वातंत्र्य बुद्धाने दिलेलं आहे, सगळ्यांनाच दिलेलं आहे. कारण आजही या समाज व्यवस्थेमध्ये माणसं दुसऱ्याचाच विचार घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला जे काय वाटतं आपलं जीवन कशाने सुंदर बनवता येईल, कुठल्या विचाराने सुंदर बनवता येईल, ते बुद्धाने सांगितलेलं आहे. कारण बुद्धाने कुठल्याही प्रकारचा भेदाभेद मानलेला नाही. स्त्री पुरुष समानता हे बुद्धाने मानलेलं आहे. पण आज आम्हाला या हिंदू धर्मामध्ये जो विचार सांगितला जातो, स्त्रीला आम्ही दूर लोटून देण्याचा प्रयत्न करतो, अगदी अशा प्रकारचा विचार बुद्ध धर्मामध्ये नाही. तुम्हाला जो विचार करता येईल तो करण्याचा तुम्ही प्रयत्न केला गेला पाहिजे. आता सद्गुण जे आहेत, सद्गुणांचा विकास केला पाहिजे. खरं तर माणसामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचे सद्गुण असतात. हा सद्गुणाचा विकास केव्हा होईल? माणसाला जर स्वतःचं स्वातंत्र्य मिळेल, माणूस जर मुक्त असेल, माणूस जर कुठल्याही प्रकारचं बर्डन डोक्यामध्ये घेत नसेल, तर तो विचार खऱ्या अर्थाने काय करेल? सद्गुणाचा विकास करायला लागेल. मग अहिंसा असेल, सत्य असेल, अस्तित्व असेल, इंद्रिय असेल, मादक पदार्थाचं सेवन न करणं असेल, याच्यामुळं माणूस काय होतो? उठावदार दिसतो, ताजा तवाना दिसायला लागतो, आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसायला लागतं. आणि म्हणून या गुणांचं सुद्धा पालन करण्याचं काम बुद्धाने सांगितलेलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास बुद्धाने सांगितलेला आहे. मी तुम्हाला मगाशी आत्मा पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन सुद्धा, या विचारवंताने सुद्धा बौद्ध धम्म हाच खऱ्या अर्थानं विज्ञानवादी धम्म आहे अशा प्रकारचंही म्हटलेलं आहे. आता या बौद्ध धर्माचं आपल्याला माहिती आहे की कलेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रकारचं योगदान आहे. त्यांनी जे काही विहारे आहेत, स्तूप आहेत, लेण्या आहेत, खोदकाम आहेत, वास्तुविद्या आहे, याच्यामध्ये सुद्धा आपलं प्रचंड मोठ्या प्रकारचं योगदान दाखवलेलं आहे. आणि त्यांनी आपल्या साहित्याविषयी योगदान प्रचंड मोठ्या प्रकारचं आहे. पाली भाषेमधून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रकारचा धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्याला केलेला दिसून यायला लागतो. आणि त्याचबरोबर बुद्धानं खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. शिक्षण म्हणजेच काय? ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि दुःखमुक्तीचा एकच मार्ग म्हणजे तो म्हणजे ज्ञान आहे. म्हणून बौद्ध विहार असेल किंवा मठ असतील पूर्वीच्या काळामधले, ही शिक्षणाची त्या काळामधली प्रमुख केंद्रे होती. आणि बौद्ध भिक्खू प्रचंड मोठ्या प्रकारचे विद्वान होते, फार विद्वान होते. आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं. आणि या मिलिंद महाविद्यालयाला मिलिंद हे का नाव दिलं आणि त्या परिसराला नागशेन हे का नाव दिलं आपल्यालाही माहीत आहे. की मिलिंद हा एक ग्रीक राजा होता, ग्रीक विद्वान होता. आणि त्याला आपल्या बुद्धिमत्तेचा प्रचंड मोठ्या प्रकारचा गर्व होता. त्याला वाटायचं की माझ्या इतकं हुशार, माझ्या इतकं विद्वान कुणीच नाही. आणि म्हणून त्याने चॅलेंज केलं की माझ्याबरोबर कोण शर्यत लावू शकतो. आणि मग कुणीच तयार होत नव्हतं. पण शेवटी नागशेन नावाचा एक बौद्ध भिक्खू तयार झाला. आणि त्या मिलिंद बरोबर ते प्रश्न उत्तराचा जो काही चर्चा झाली त्याच्यामध्ये मिलिंद हारला आणि नागशेन जिंकला, हे आपल्याला माहीत आहे. याच्यावरूनही आपल्याला लक्षामध्ये येतं की बौद्ध भिक्खू किती ज्ञानी होते, किती विद्वान होते, किती हुशार होते. आणि म्हणून त्या काळामध्ये तक्षशिला आणि नालंदा हे विद्यापीठसुद्धा प्रचंड मोठ्या प्रकारे काय होतं? चालू होते, त्यांचं नाव होतं. असं सांगितलं जातं की ही ज्ञानाची केंद्र होती. बुद्धाने सांगितलं होतं की तुम्ही ज्ञान घ्या, कारण दुःखमुक्ती करायची आहे, माणसाला आनंदी बनवायचं आहे.
आणि असं सांगितलं जातं की त्या काळामध्ये हे प्रचंड ज्ञान संग्रहालय वाढत होतं आणि म्हणून जे काही ब्राह्मणी वर्चस्व होतं त्यांनी यांना आग लावण्याचं काम केलं. जवळजवळ बऱ्याच दिवस, असं म्हणतात की बऱ्याच दिवस 6 महिन्यापर्यंत असं म्हटलं जातं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त ही काय विद्यापीठं काय जळत होती. इतका ज्ञानसंग्रह, इतकं पुस्तकाचं भांडार तिथं त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून स्त्री शिक्षणाला सुद्धा प्राधान्य देण्याचं काम बुद्धाने केलेलं आहे. कारण बुद्धाच्या संघामध्ये अशा अनेक प्रकारच्या स्त्रिया आलेल्या आपल्याला दिसून येतात. काल परवाच्या व्याख्यानामध्ये मी ऐकलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे की आम्रपालीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, सुजाताच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, उत्पल वर्णाच्या संदर्भामध्ये पण सांगितलेलं आहे की स्त्रिया या संघामध्ये आलेल्या आहेत. या स्त्रियांना प्रचंड मोठ्या प्रकारचं स्थान दिलेलं आहे. कारण शिक्षणामुळे माणूस काय होतो, सुसंस्कृत होतो. जसं की आनंद एकदा या आपल्या श्रावस्तीमध्ये फिरत होते, त्यांना प्रचंड तहान लागली आणि तहान लागल्यानंतर चालता चालता त्यांना एका विहिरीवर एक मुलगी दिसली आणि मग त्या मुलीला त्यांनी पाणी मागितलं. त्यावेळेला त्या मुलीने सांगितलं की मी तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, मी पाणी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावेळेला आनंदाने प्रश्न केला की का पाणी देऊ शकत नाहीत. त्यावेळेला ती मुलगी म्हणाली की मी चांडाळ आहे, मी चांडाळ आहे. त्यावेळेला आनंद म्हणाले की तुम्ही चांडाळ आहात का काय, मला काय माहीत नाही, मला तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचं आहे, मी पाणी तुम्हाला मागितलेलं आहे, मी तुम्हाला तुमचे जात किंवा काही विचारलेलं नाही. त्यावेळेला त्या मुलीनं काय केलं, पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर आनंद त्या ठिकाणी ते पाणी पिले आणि मग ती मुलगी काय झाली, खुश झाली. तिला आनंद वाटायला लागला की अरे अशा पद्धतीनं आपल्या हातचं सुद्धा ते पाणी पिलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे जे ज्ञानी माणसं असतात ते कुठल्याही प्रकारचे जात धर्म पंथ हे मांडण्याचा प्रयत्न करत नाहीत. दुसरं असंही सांगतात की तथागत गौतम बुद्ध एकदा श्रावस्तीमधून जात होते, एका गावामधून जात होते तिथल्या, आणि जात असताना एका गावामध्ये एक दासी होती, ब्राह्मणाची ती दासी होती आणि त्या सगळ्यांना सांगितलेलं होतं की या गावामधून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध येणार आहेत, त्यांना मात्र कुणीही बोलता कामा नये, त्यांना कुणीही काही करता कामा नये. अशा पद्धतीचं त्या गावामध्ये संध्याकाळी किंवा मीटिंग घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. पण एक स्त्री मात्र पुन्हा ती दासी जी होती, ब्राह्मणाची जी दासी होती, ती त्या रस्त्याने येत होती. येता येता तिच्याजवळ पाणी होतं आणि बुद्ध तिकडून येत असताना तिला वाटलं की आपण या बुद्धाला पाणी दिलं पाहिजे. किती हा माणूस आहे, त्यांचं नाव आपण ऐकलेलं आहे आणि आपण जर पाणी दिलं नाही, आपण जर त्यांच्यापासून जाण्याचा प्रयत्न केला गेला तर आपणच आपल्या जीवनामध्ये काहीतरी गमावलेलं आहे. काही हो, मला मरण आलं तरी बेहत्तर, पण मी मात्र त्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि म्हणून त्या स्त्रीनं सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धाला पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला. त्या दासीने पाणी दिल्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धाने ते पाणी घेतलं, ते पाणी पिण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी बघितल्यानंतर ही गोष्ट त्या ब्राह्मणाच्या कानावर गेली. ब्राह्मणाने त्या दासीला बोलवून घेतलं, गावासमोर त्या दासीला मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये तिचा अंतही झाला, ती मृत्यूही पावली. अशाही प्रकारची एक कथा सांगितली जाते. स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, स्त्रियाची खऱ्या अर्थाने उन्नती करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. स्त्रियांना ज्या हिंदू धर्मामध्ये रूढी परंपरेमध्ये अज्ञानामध्ये संकुचित मनोवृत्तीमध्ये जे अडकून ठेवलेलं आहे त्याला त्याच्यामधून त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि म्हणून बुद्धाने स्त्रीच्या शिक्षणाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून यायला लागतं. मग कनिष्ठ जातीमधली स्त्री असेल किंवा कनिष्ठ जातीमधले लोक असेल त्यांच्याही शिक्षणाला आपण प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने जे काही समतेचं तत्वज्ञान आहे, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि न्यायाचं जे तत्वज्ञान आहे तर ते त्यांनी त्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लोकशाहीमध्ये ही जी काही मूल्य आहेत, म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाने मूल्यांचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार केलेला आहे. मानवी मूल्ये, मानवी जीवन आनंदाने जगायचं असेल, मानवी जीवन जर फुलवायचं असेल तर हे जे मूल्य आहेत ह्या मूल्याचा विचार किंवा या मूल्याचं जतन आपण केलं गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्ये आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. भिक्खू संघामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि या संस्कृतीचा, बौद्ध संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हायला आपल्याला दिसून यायला लागतो. मग असं सांगतात की श्रीलंका आहे, चीन आहे, जपान आहे, थायलंड आहे, म्यानमार आहे, सिंगापूर आहे, मंगोलिया आहे, तैवान आहे, कोरिया आहे, भूतान आहे, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, असे अजून काही देश जे आहेत तर हे बौद्ध धम्माचे प्रमुख देश म्हणून आपल्याला ओळखलेले दिसून यायला लागतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं या बुद्धानं आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
आता बुद्धाने अनेक प्रकारचे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, पंचशिलाचं पण तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. बघा किती चांगल्या प्रकारचं तत्वज्ञान आहे. पानातिपाता वेरमणी म्हणजे काय, मी जीव हिंसेपासून काय अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करणार आहे. आदिन्यदाना वेरमणी शिक्कापदं समादियामी, मी चोरीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणार आहे. कामे सुमित्यचारा वेरमणी शिक्कापदं समादियामी, मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिज्ञा मी करतो आहे. मुसावादा वेरमणी शिक्कापदं समादियामी, मी खोटे बोलणार नाही, मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करणार आहे. सोरामेर मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्कापदं समादियामी, मी मध्य आणि मादक पदार्थापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिज्ञा करतो आहे. हे बुद्धाचं पंचशिलाचं तत्वज्ञान आहे. खरं तर ह्या बुद्धाच्या पंचशिलाचं तत्वज्ञानाचं पालन देशामधल्या प्रत्येक अनुयायाने जर केला तर देश महासत्ता नाही महासत्ता होण्याचा प्रयत्न होईल. परंतु बुद्धाचं तत्वज्ञान असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, हा खऱ्या अर्थानं मानवतेचा विचार आहे. परंतु याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रकारचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला दिसून यायला लागतो. हे काय तत्वज्ञान आहे, काय आहेत? अरे जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. आज ज्या वेळेला आम्ही टीव्ही उघडतो, आज ज्या वेळेला पेपर वाचण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला खून आहे, दरोडे आहेत, बलात्कार आहेत, चेंगराचेंगरी आहे, मारामारी आहे, कुंभमेळ्यात इतके मेलेले आहेत, तितके मेलेले आहेत. किती हिंसा आहे, किती हिंसा आहे. रोज हिंसा होताना आपल्याला दिसत आहेत. मुद्दाम होऊन माणसं मारलेली आपल्याला दिसत आहेत. काय किती हे तत्वज्ञान